नागपूरच्या जुनी कामठी पोलिसांनी पापा बगीचा आणि बकरा कमेला परिसरात शोध मोहीम राबवून कत्तलीसाठी आणलेल्या 25 जनावरांची सुटका केली। या कारवाईत तिघांना अटक करून 2,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नवीन कामठी पोलिसांनी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या आदेशानुसार विशेष सर्च ऑपरेशन राबवत अवैध कत्तलखान्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली। या कारवाई दरम्यान कत्तलीसाठी आणण्यात आलेली जनावरं विविध ठिकाणी निर्दयतेनं बांधून ठेवल्याचं उघड झालंय। पापा बगीचा परिसरातील एका गोठ्यात 15 जनावरं अमानुष पद्धतीनं बांधून ठेवलेली आढळली। पोलिसांनी इथं छापा टाकत मोहम्मद नावेद, मोहम्मद नवसाद कुरेशी आणि शेख नवाब शेख हाफिज या आरोपींना जनावरांसह ताब्यात घेतलंय। त्यानंतर बकरा कमेल परिसरातील आणखी एका गोठ्यात 10 जनावरं निर्दयतेनं बांधून ठेवलेली आढळली। गोठा उघडताच पोलिसांनी उमेश सुखदेवे कामठी याला ताब्यात घेतलं। दोन्ही कारवायांमध्ये एकूण 25 जनावरांची सुटका करण्यात आली असून त्यांना नवीन कामठी गोरक्षणालयात सुरक्षित ठेवण्यात आलंय। या प्रकरणी तिन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। 3 दिवसांमध्ये पोलीस स्टेशन जुनी कामठीतर्फे अवैध गोवंश तस्करी आणि कत्तल रोखण्याकरिता आतापर्यंत मागील 3 दिवसांमध्ये 4 कारवाया झालेल्या आहेत। 25 जनावरं आम्ही शाळेमध्ये जमा केलेले आहेत आणि त्यामध्ये एकूण 2,62,000चा मुद्देमाल आम्ही रिकव्हर केलेला आहे।